अहिल्यानगर या ठिकाणी आता नगर मनमाड मार्गाची दुरावस्था, महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत, अनेक वर्षांपासून महामार्गाचं काम रखडलेलं, 3 वेळा टेंडर प्रक्रिया देखील रद्द. ठाण्याच्या शहापूरमधील भातसा नदीवरील सापगाव पुलावरती खड्डेच खड्डे, रस्त्यांवरील खड्ड्यांकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष, नागरिकांमध्ये नाराजी. पुलावरील खड्डे तातडीने बुजवा, वाहन चालकांची ही मागणी. जवानाचा बळी गेला त्यानंतरही मुंबई नाशिक महामार्गावरती इतर ठिकाणी खड्डे कायम. पडग्याजवळ कोशिंबी गावामध्ये महामार्गाची अक्षरशः चाळण, वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा ते धानोरा या रस्त्याची दुरावस्था, विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी. नंदुरबारमधल्या शहादा शहरामध्ये मुख्य रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, त्यामुळे नागरिक आता हैराण. पालिकेच्या अंतर्गत वादामुळे डागडुजी होत नाही या नागरिकांचा संताप. खराब रस्त्यांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या रथाचं लाखोंचं नुकसान. पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलण्याचा दिंडी प्रमुखांचा इशारा. उपळवटे ते केम या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरती एकाच ठिकाणी पुलावरती जवळपास 25 खड्डे. कुसुंबा गावाजवळ 50 मीटरच्या पुलावर 25 लहान खड्डे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मनस्ताप. पाण्याच्या टाकीसाठी रस्त्या शेजारी खणलेला खड्डा, अपघाताला निमंत्रण देण्याचे चिन्ह. पुण्याच्या भोर तालुक्यातील उमरे गावातला हा प्रकार. खड्डा अनेक महिन्यांपासून तसाच, गावकऱ्यांचा हा आरोप. धुळे शहरातील रस्त्यांची चाळण, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिक त्रस्त. खड्ड्यांमुळे आता अपघातांचं प्रमाण वाढलं. धुळे महापालिका प्रशासनाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमधून कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये यावं लागत असल्यानं संताप व्यक्त. पुण्याच्या चाकणमध्ये चिखलामुळे दुचाकी घसरली, त्यामुळे महिलेचा मागच्या गाडीखाली येऊन मृत्यू झाला. चाकण एमआयडीसीमध्ये घडली घटना. सान्वी पांचाळ असं 42 वर्षीय मृत महिलेचं नाव. चाकण आणि एमआयडीसी अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. जालन्याच्या भोकरदनमधील तांदुळवाडी गावामध्ये विद्यार्थिनींवरती चिखलाच्या रस्त्यातून प्रवास करण्याची वेळ. मानव विकास योजनेची बस नाही, त्यामुळे 60 ते 65 विद्यार्थ्यांना दररोज 2 ते 3 किलोमीटर चिखलाच्या रस्त्यातून जावं लागतं. तक्रार करूनही कुणी दखल घेतलेली नाहीये असा विद्यार्थिनींचा आरोप आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू झाला, मात्र त्यानंतर ठाणे जिल्हा आणि पालिका प्रशासनाला जाग आली आहे. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेतलेली आहे. प्रशासनाकडून खड्ड्यांवरती तात्पुरती मलमपट्टी केली जाते. खड्ड्यांवरती डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजवले जात आहेत. आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबई नाशिक महामार्गावर मोठमोठे खड्डे, काही खड्डे 1.5 ते 2 फूट खोल. आणखी अपघातांची भीती. महामार्गावरती अजूनही मृत्यूचे सापळे कायम. टोल वसुलीवर प्रश्न उपस्थित. शहापूर जवान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यानं आरपीआय आठवले गट आक्रमक. कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा पोलिसांना इशारा. जवानासाठी न्याय नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? व्यापारी मंडळाचा हा सवाल. मुंबई नाशिक या महामार्गावरील खड्ड्यांमुळे आगरी सेना आक्रमक. तर येत्या 14 तारखेपर्यंत महामार्गाचं काम न केल्यास आंदोलनाचा इशारा. आमदार आणि तहसीलदारांना पत्र देत इशारा दिला. 15 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून जनआक्रोश आंदोलन करणार. नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात वंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नाशिक महापालिकेच्या समोर वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तिरडे आंदोलन. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये शहरातील 568 खड्डे बुजवले. महापालिका प्रशासनानं हा दावा केला. 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान युद्धपातळीवर खड्डे दुरुस्ती मोहीम सुरू. सातपूर विभागामध्ये सर्वात जास्त खड्डे बुजवण्यात आले. नागरिकांच्या तीव्र नाराजीनंतर खड्डे दुरुस्तीला गती. उल्हासनगरमध्ये खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वाराचा तोल जाऊन अपघात. विठ्ठलवाडी मार्गावरती खड्ड्यांमधून वाट काढताना दुचाकीस्वार पडला. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रस्ते धोकादायक, नागरिकांचा संताप. जळगावमधील गिरणा धरण 100% भरलं. धरणातून 22,284 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरण भरलं, त्यामुळे जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याच्या आणि सिंचनाची चिंता दूर. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 22,770 क्युसेक पाण्याचा विसर्ग. आतापर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडी धरणामध्ये सोडण्यात आलं. जळगावच्या रावेर तालुक्यात